हॅलो, पाणी बॉटल घेऊन आलेत ना दादा? एक पाणी बॉटल जरा त्या पोराला द्या ना, आपल्या व्हॉलेंटियर आहे बघा आपला बॉल बॉय आहे वरती. हां त्याला एक द्या ना, वर 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 त्या साईडला आहे. थोडा पुढे, थोडा पुढे. के 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 कैलासच्या मागे. के 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 त्याला विचारा तो व्हेज आहे का नॉनव्हेज आहे, काय खाणं पसंत करेल, मेनू लिहून द्या. कुछ भी काय पण चालेल ना. त्याचा मेनू लिहून घे, त्याचा मेनू लिहून घे. चला मॅचला सुरुवात करा. मानकोली विपक्ष या दोन टीम ही दोन्ही टीमचा विचार तर ही मॅच जी आहे दोन्ही टीम साठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. आपला पुन्हा एक आहे. या बलेचा बॉल भरपूर चांगला होता. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने बॉल क्षेत्ररक्षक झेल खाली. संतोष पाटीलच्या माध्यमातून अतिशय सुरेख झेल. फलंदाज बाद. पहिला गडी बाद. अविनला मात्र मैदान सोडावं लागेल. यस अविन सोबतच कमलाकर अर्थातच सलामीची जोडी परतली आहे. अरुण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. अतिशय सुरेख सुरुवात या ठिकाणी टीम सोनालीच्या बाजूने. नक्कीच दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीमसाठी ही मॅच जी आहे ती भरपूर इम्पॉर्टंट आहे. कारण दोन्ही टीम्सने एक एक मॅच जिंकली आहे, एक एक मॅच हारली आहे. अर्थातच या स्पर्धेमध्ये जर बनून राहायचं असेल तर ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. षटकातील पुढचा बॉल. अरुण पुन्हा एकदा या वेळेस बीट केले फलंदाजाला बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. षटकातील पुढचा बॉल. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी अरुण पाटीलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे.
काय कमालीचं षटकापर्यंत फेकलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. फुल टॉस वर फुल टॉल वसूल. षटकार. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल गंगामाता गुंदावली विपक्ष गावदेवी ओवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. षटक क्रमांक पहिला. अतिशय दमदार सुरुवात षटकाची, परंतु शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि आता मात्र चांगली होती परंतु शेवट आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय धावा धावफलकावर झाल्या आहेत 7 धावा. पहिल्या 5 बॉलवर फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली होती आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर षटकार. टीम सोनालेचे कॅप्टन चला आपण वेल वाचवा. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल. या प्लेचा बॉल बॅट भरपूर आधीच फिरवली होती. चेंडू थोडा उशिराने गेला मात्र थर्ड मॅन सीमारेषेलगत चेंडू अडवला जातोय. 2 धावा तर कंप्लीट झाल्या होत्या मात्र त्यानंतर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा आणि सोबतच रनआउटची विकेट. राहुल माली डगआउट. फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये जातोय. पाहूया संदीप कशा प्रकारे फलंदाजी करेल. दमन दौरा 2025 पटेल क्रिकेट ग्राउंड कच्चीगम या ठिकाणावरनं हे शेड्यूल आपण अनुभवतोय. आज मॅचेस 2 झाल्या आहेत आतापर्यंत. मॅच नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटकातील पुढचा बॉल. त्यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने डीपला जातो. डीपला क्षेत्ररक्षक आहेत गोरख त्या ठिकाणी चेंडू उचलतात. सिंगल कंप्लीट. आई गावदेवी सोनाली टीम साठी खुशखबर आहे. आपण जर ही मॅच जिंकताय तर नितेश पाटील उर्फ काल्या यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हुक केलाय. फटका तर चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अंपायरचा डिसिजन काय आहे. यस रनआउटची विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज सुनील.
सुनील माली या मैदानाच्या आतमध्ये एक विस्फोटक फलंदाज आहे टीम मानकोलीच्या बाजूने. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल. या भले सावत असं संपर्क नाहीये. ऑन साइडला के त्या ठिकाणी आहे. कैलास मडवी चेंडू उचलतो. सिंगल कंप्लीट. एका फलक पुढे षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल खालपेटच्या सहाय्याने फक्त आणि फक्त एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल निघून जातो सीमा पार. धावा. षटकार. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 18 धावा धावफलकावर आहे. खेळ कंप्लीट झालाय. धावा ज्यात 19. कारण पहिलं षटक पहिला बॉल. या बॉल समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. एकच धाव. ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल जातोय 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 आणि गेला. साने धाव. (26) 26 धावा झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न हवं तसं संपर्क नाहीये. मात्र एक धाव कंप्लीट होते. 27 27 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. (28) 28 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स मात्र अतिशय दमदार फटका. बॉल निघून जातोय सीमा पार. 6 धावा. षटकार. या बलेस काय घडलंय त्या ठिकाणी. येस नो बॉलचा इशारा आलाय. ओव्हर थ्रो देखील आपण पाहतोय. वन प्लस 2 नो बॉल सोबतच 2 धावा पलून काढल्यात. 3 धावा आल्यात आणि पुढचा बॉल फ्री हिट.
पाहूया फ्री हिट बॉलवर किती धावा वसूल करेल त्या ठिकाणी सुनील. धावफलक 3 ने पुढे सरक राहील. 37. सदतीस धावा आहेत. 3 षटक कंप्लीट झालाय. संतोष बॉलिंग ट्रॅक टीमचे कॅप्टन आहेत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळेल या शेवटच्या षटकामध्ये. गुंदावली टीमचे कॅप्टन त्याचबरोबर ओवली टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. पहिलाच बॉल ऑन साइडला, सिंगल कंप्लीट. या वेळेचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने जातो. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचतात. सिंगल कंप्लीट. गुंदावली टीमचे कॅप्टन त्याचबरोबर टीम ओवलीचे कॅप्टन. चला ऑन साइडला बॉल ला उडवलाय, निघून जाईल सीमा पार. 6 धावा, षटकार. फोर्टी बाय 45 धावा झाल्या आहेत. अतिशय चांगला फटका संदीपच्या बॅट मधून आपण पाहिला. पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार झालाय, मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू उचलला जातोय. सिंगल कंप्लीट. या सिंगल सोबतच धावफलक पुढे सरकलाय. 46 41 धावा झाल्यात. सोनाली संघ जर ही मॅच जिंकते आहे तर मात्र नितेश पाटील उर्फ काले यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. टॉप एज लागलाय, बॉल हव्यामध्ये, स्वतः संतोष पाटील झेल खाली. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद सुनील माली. पुढचा बॉल अतिशय सुरेख चेंडू, मात्र यष्टीची चुकी पाहायला मिळाली. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. ओव्हर थ्रो झाला. एकच धाव. 47 47 धावा धावफलकावर झाल्यात. 48 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय.
मंगेश दादा भोईर आपण टॉस करा. कार्याध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. मंगेश दादा भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी करतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय कार्याध्यक्ष आहेत. एका बाजूला ओवली तर एका बाजूला गुंदावली टीमचे कॅप्टन आपण पाहतोय. टॉस त्या ठिकाणी उडवला जातोय. टॉस जिंकलाय ओवली टीमच्या कॅप्टनने. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या मानकुली संघाने. 47 धावा झालेले आहेत. 48 धावाचं टार्गेट दिलेलं आहे सोनाली संघास. पहिला षटक घेतो तो राहुल. स्ट्राईकला येते अरुण. नॉन स्ट्राईकला येतो संजय. 48 धाव 24 चेंडू 48 धाव आवश्यकता. मॅच सुरुवात होते. राहुल पहिला षटक घेऊन दे. पॉईंटच्या दिशेने मारला. आता एकच धाव समाधान मानतात. धावसंख्या होती ती बिनबाद 1. डॉट बॉल येतोय.
पहिलं षटक एकच धाव झालेली आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पॉइंटच्या कडे मारलेला आहे. एक धाव पूर्ण होते. एक धावावर समाधान मानवते. धाव संख्या होती बिनबाद 2. पहिला षटक. अतिशय चांगली गोलंदाजी पाय पडते राहुल यांची. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले आहेत, 2च धावा दिलेल्या आहेत, कुठलाही गडी बाद केला नाही. यानंतर होणारा सामना ओवली वर्सेस गुंडवली. बोल्ड करतोय बोल्ड. अरुण हा बोल्ड होतोय, गडी बाद होतोय सोनाली संघाचा. पहिला गडी बाद होतोय. अरुण. राहुलची चांगली गोलंदाजी, आतापर्यंत 2च धावा दिलेल्या आहेत, एक गडी बाद केलेला आहे, एक डॉट केलेलं आहे. पहिला षटक एकदम जबरदस्त टाकत आहेत राहुल. मानकोली संघाने 1 जिंकलेत आणि 1 हरलेली आहे. सोनाली संघ 1 जिंकलेले आणि 1 हरलेले आहेत. पुन्हा बॅटची आतली कडा लावून गेलेला मागे. एकच धावावर समाधान मानतोय. धाव संख्या 3. एक बाद 3. .633 गाडी नंबर कोणाची असेल त्याची हेडलाईट चालू आहे. खेळाडू पावणे 633. 633 गाडी नंबर MH04. हेडलाईट चालू आहे. संजय बाग धावची तो आउट होतोय. एक षटकानंतर धाव संख्या होती ती 5. 18 चेंडू 43 धावाची आवश्यकता सोनाली संघास. यापुढील होणारा सामना गुंडवली वर्सेस ओवली. बाबा रे न्यूठ. चला क्षेत्रशी लावून घ्यावं. मानकोली संघ आपल्याला जे सामने दिले ते आजच पूर्ण करणार लागतील. उद्या नॉकआउटचे सामने आहेत, 10 सामने आहेत, ते पूर्ण करायला लागतील. दुसरा षटक घेऊन येते ते संदीप. हे आम्हाला चला क्षेत्रसाला लावून घ्या. मानकोली संघ उशीर होतोय. दुसरा षटक संदीप. फुलटा चेंडू
टच चेंडूवर फुलटॉस वसूल करता आले नाही. एक धाव समाधान माते. दुसऱ्या धावचा प्रयत्न करतात आणि 2 धावा पूर्ण होतात. 2 धावसंख्या सरकते ती 7 पुढे जाते 7. दुसरं षटक मार्गस्थ आहे. संदीप रायटम राऊंडचा मारा करतोय. पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. एकच धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न करतात. पाहूया. एकच धाव समाधान मानायला लागते. धाव संख्या होती ती 8. 2 बाद 8. स्ट्राईकला येतो कैलाश केकी. फुलटॉस चेंडू आहे आणि फुलटॉस वसूल केलेला आहे के आणि 6 धावांवर धावसंख्या पुढे सरकली ती 14. धावसंख्या होती 22. जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 26 धावा. तिसरा षटक गेले सुनील रायटम राऊंडचा मारा करतो. सुनील पहिल्या षटकामध्ये 5 धावा आलेल्या आहेत. गडी बाद होतो.
इंद्रपाल होते. नेक्स्ट बॅटमॅन पहिल्याच चेंडूवर गडी बाद होतो. यानंतर होणारा सामना ओली वर्सेस कुंडोली. दोन्ही संघाने तयार आहे. इंद्रपाल. हॅलो इंद्रपाल इथं समान राठन रावूंचा मारा. सुनील उंचा मारला फटका पाहूया काय तो गणेश. उत्तंगाचा षटकार. इंद्रपालच्या बॅटमध्ये निघाला उत्तंगाचा षटकार. या 6 धावे धावून संख्या सरकते ती 28. जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. बॉल सांग 10 चेंडू 20 धावांची आवश्यकता. एकच धाव समाधान मान लागतो. एक धाव संख्या सरकते ती 29. 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता. आणि एलबी आउट होतो. कैलाश आपल्याकडचा कैलास बाद होते. कैलास बाद याच्या आधी 14 धावा केलेले आहेत. का झेल घेतलेला आहे तिथं. अतिशय उत्तम अशी झेल घेतलेली आहे तिथं. काय नाव ज्युनियर संदीप होलकर आहे ना. दाखवण्यासाठी करायला भगवान आपण पाहता दमन दौरा 40+ डॉट बॉल होतो.
काय काय झालं रे तुझ्यात पहिल्याला काय दिले 5 बॉल झाले ना एक डॉट भेटला धाव संख्या 29 मनोज नव्हती झाली ना तुझ्या याला इक्वेशन 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आणि कॅच घेतलेली पकडलेली ते मानकरी खेळाडूने अजयने चांगली झेल पकडली आहे अजयने इंद्रपाल बाद होतो इंद्रपाल जागेवर होते संतोष चला पुढील दोन्ही संघ तयार आहे या षटक संपण्याच्या लगेच मैदानात क्षेत्ररक्षण लावून घेऊया संतोष होतो पहिलेच चेंडू कॅच पकडलेली आहे गडी बाद होते पुन्हा पॉईंटच्या दिशेने मारलेला हा पटका पाहू काय होतंय फिल्डर पाहिजे आणि हाच पंचांकडून चौकार होतो 4 धावेने धाव संख्या पुढे सरकली होती 33 सर्व खेळाडूंनी लक्षात ठेवा पानपट्टी इथे आपल्याला एक बॅट्स सापडलेले आहे विनर नाव लिहिलेलं आहे कुठल्या खेळाडूचे असेल तर ती घेऊन जावे आपले काहीतरी दाखव काहीतरी सांगा काहीतरी सांग पुन्हा उंचावर मला फटका काय होतो तिथे चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगली कॅच पकडतो चौका मारलो आता तर तू थांब तू थांब ना काय करतो कॅच एकच पकडली इथेच भगवान पी नाव नाही काय नाही रे 2-15 15 धावांची आवश्यकता 2 चेंडू पुन्हा बाद बॉल होते लगातार 2 बाद केलेले शेवटचा चेंडू शेष आहे यानंतर पुढील सामना तयार आहे संघ चांगली झेल पकडते आणि मानकुली संघ हा विजय होतोय प्रेमनंदा अरे ये कोणी येईल बॅटिंग